लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुका पार पडल्यानंतर संसदेचं अधिवेशन सुरू झालंय आणि या अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाते। शपथविधीचा सोहळा देखील पार पडतोय आणि हा सोहळा पार पडल्यानंतर यामधील काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स समोर यायला लागलेत। आता यातली एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की मंत्री असलेले संदीपान भुमरे यांनी सुद्धा लोकसभेचे सदस्य म्हणून तिकडे दिल्लीमध्ये शपथ घेतली आहे आणि तिकडे ते दिल्लीमध्ये खासदार म्हणून शपथ घेत असताना ते इकडे महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत। आता तुम्ही म्हणाल की हे शक्य कसं झालंय, तर हेच फॅक्ट्स आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। माझ्या हातामध्ये ही एक जाहिरात आहे आणि ही जाहिरात महाराष्ट्र शासनाची आहे आणि ही जाहिरात जर आपण बघितली अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाची जाहिरात आहे आणि यामध्ये एका इमारतीचा उद्घाटन सोहळा होतोय आणि या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष जे आहेत ते संदीपान भुमरे आहेत आणि संदीपान भुमरे यांचं जर पद आपण बघितलं तर मंत्री रोजगार हमी व फलोत्पादन तथा पालकमंत्री व लोकसभा सदस्य छत्रपती संभाजीनगर। आता ही सरकारची जाहिरात समोर आल्यानंतरच असं कसं होऊ शकतं असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे। तर संदीपान भुमरे एकीकडे महाराष्ट्र राज्याचे मंत्री तर दुसरीकडे दिल्लीमध्ये खासदार असं कसं होऊ शकतं असं आपण म्हणाल, तर याच बाबतीतले काही सत्य आणि काही फॅक्ट्स मी आपल्याला सांगणार आहे। लोकसभेची निवडणूक निवडून आल्यानंतर 14 दिवसांच्या आतमध्ये 2 पैकी एका पदाचा राजीनामा हा त्या सदस्याला द्यावा लागतो असा नियम आहे। संदीपान भुमरेंनी सुद्धा आता आमदारकीचा राजीनामा दिलाय अशी माहिती समोर आलेली आहे। याबाबत त्यांच्या पक्षाचे संजय शिरसाट यांनी सुद्धा स्पष्टोक्ती दिली होती, मात्र आता ते राज्याचे मंत्री आहेत हे नाकारता येणार नाहीये, कारण त्याचा पुरावा ही जाहिरात आहे। आता असं असू शकतं का की ते राज्यामध्ये मंत्री आहेत आणि दिल्लीमध्ये ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत, तर याबाबत महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांनी काय म्हटलंय ते बघा। कळसेंनी म्हटलंय हा कायद्यातील ग्रे एरिया आहे, या संदर्भामध्ये काही ठोस नियम नाहीये। अशा प्रकारे 6 महिन्यांपर्यंत महाराष्ट्रामध्ये मंत्री आणि लोकसभेचा खासदार राहता येऊ शकतं। असं उदाहरण नरसिंहराव यांच्या काळामध्ये सुद्धा झालेलं आहे। झारखंडचा एक मंत्री होता, तो झारखंडमध्ये कॅबिनेट मंत्री होता आणि इकडे लोकसभेचा खासदार सुद्धा होता। असंच जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबत सुद्धा असं काहीच घडलेलं होतं, कारण ते खासदार सुद्धा होते आणि ते इकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा होते, मात्र त्यांनी खासदारकीचा लगेचच राजीनामा दिला होता। आता भुमरेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय ही माहिती मात्र समोर आलेली आहे, मात्र त्यांनी मंत्रिपदाचा अजूनही राजीनामा दिलेला नाहीये। 2 सदनांचा सदस्य एकाच वेळी राहता येऊ शकतं का, तर दोन्ही सदनांचा सदस्य म्हणून एका वेळी राहता येऊ शकत नाही। 14 दिवसांच्या आत राजीनामा एका सदनाचा द्यावा लागतो, त्याप्रमाणे भुमरेंनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं समोर आले। मात्र कुठल्याही सदनाचा सदस्य नसताना मंत्रिपदाची शपथ किंवा मंत्रिपद एखादा सदस्य घेऊ शकतो असं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे पुढचे 6 महिने भुमरे हे राज्याचे मंत्री म्हणून सुद्धा काम करू शकतात असंच कळसेंनी सांगितलेल्या या माहितीनुसार तरी आता आपण म्हणू शकतो। आपल्याला नेमकं याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।